राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। कांद्याला अवघा 1 रुपये किलोचा भाव मार्केटमध्ये मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये। कांद्याला योग्य भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। जर कांद्याला 1 किंवा 2 रुपये भाव मिळत असेल तर जगायचं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। कांद्याचे भाव गडगडले, शेतकरी रडले। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। ठेवला की सडतोय, विकला की रडवतोय। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी मावत नाहीये, कारण शेतकरी राजाचा कांदा अवघा 1 रुपया किलोनं विकला जातोय। त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हतबल झालाय। कांद्याच्या लागवडीपासून त्याला मार्केटमध्ये आणेपर्यंत त्याच्यावर लाखो रुपयांचा खर्च शेतकरी करतो आणि हातात येतात फक्त काही रुपयेच। शेतकऱ्यांनी कांद्यावर केलेला खर्च सुद्धा निघत नाहीये, त्यामुळे जगायचं कसं, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय। जवळपास मी 1 एकर कांदा लावला होता। 100 ते 110 क्विंटल कांदा माझं उत्पन्न झालेलं आहे, परंतु मला याला पिकवण्यासाठी 50 ते 55 हजार रुपये खर्च आलेला आहे। रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून अगदी लहान लेकरासारखा याचा सांभाळ केलाय आणि आज मार्केटमध्ये जर पाहायला जर गेलं तर याला 2 आणि 3 रुपये भाव भेटू राहिला। उत्पादन खर्च जर विचार केला तर 4 ते 5 रुपये प्रति किलो याला खर्च झालेला आहे, उत्पादन खर्च। मग जगायचं कसं? काही साडला, काही मार्केटला नेला तर भाव 1 रुपया 2 रुपये लागू राहिला। गाडी भाडं चाललं त्याच्यात 500-600 रुपये गाडी। गोण्याचे भाव वाढले, शासनाने काहीतरी अनुदान जाहीर करावं। कांद्याच्या लागवडीपासून त्याला काढेपर्यंत शेतकरी अगदी लहान मुलांप्रमाणे त्याची निगा राखतो। मात्र कांदा मार्केटमध्ये नेल्यानंतर भावच मिळत नाही। कांदा मार्केटमध्ये नेला तरी वाहनाचं भाडं, हमाल आणि अडत्यांचा खर्च सुद्धा निघत नाहीये। कांद्यासाठी लागलेली रासायनिक खतं, मजुरांचा खर्च, शेतकऱ्यानं 3 महिने केलेली मेहनत तर सोडूनच द्या। त्यामुळे धाराशिवच्या भूममधील शेतकऱ्यानं शेतातच मेहनत करून पिकवलेला कांदा पेटवून दिला। माझा 4 एकर कांदा होता, तर त्या ह्याच्यातला 4 एकर मधला 2.5 एकर कांदा आहे, हा पेटून दिलेला 2.5 एकरावरला कांदा पेटून दिलेला आहे मी। तर हा कांदा काढण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 महिना कालावधी गेला आणि आता मी व्यापाऱ्याला फोन केला तर कालची पट्टी, आज एका गाडीची पट्टी आलेली आहे फक्त 4000 रुपये। तर काढणीचा आणि काटणीचा मजुराचा खर्च निघलेला नाही। माझ्यावर आज जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये ह्याचा कांद्याचा लावणीपासून काढणीपर्यंत 4 लाख रुपये खर्च झालेला आहे। कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसलाय। त्यामुळे नाफेडनं कांद्याला योग्य भाव देऊन तो खरेदी करावा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली। तसंच शेतकऱ्यांना अनुदान देखील मिळायला हवं। सरकारने शेतकऱ्यांना मदत न केल्यास त्यांची परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भावना सुद्धा दानवेंनी व्यक्त करून दाखवली आहे। परंतु नाफेडनी, केंद्र सरकारने, राज्य सरकारने याच्यामध्ये कांद्याला योग्य भाव तर दिला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं कांद्याला भाव देत असताना शेतकऱ्यांना अनुदानसुद्धा देण्याचा 1,500-1 हजार रुपये अनुदानसुद्धा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। शेतकऱ्यांना जर अशा पद्धतीनं सरकारने मदत केली नाही तर मला असं वाटतं कांदा उत्पादन